હાલેલુયા हालेलुया. परत देवा आभार मानছে यावेळेस आपण या वचनातरफ जाऊन जेव्हा देवादास देवा वचन लिनागलाही तेव्हा त्याला आपण परत टाळेक स्वागत केलं. या सर. हालेलुया. बोले यीशु मसीह की. देवाला धन्यवाद या समयाबद्दल की प्रभूने ही कृपा पुरवली की या मंडळीमध्ये आणि आपल्या सर्वांसोबत येऊन देवाची आराधना आणि स्तुती करण्यासाठी. आणि मी विश्वास ठेवतो की हा समय परमेश्वराकडून आहे आणि परत एकदा देव आपल्याशी बोलेल. विश्वास आहे आपला. मी ज्यावेळेस ह्या भागात सेवा सुरू केली त्यावेळेस खूप कमी लोकांना मी ओळखत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर मी पहिल्यापासून जर कोणाला ओळखत असेल बऱ्याच वर्षांपासून तर दिलीप सर आहे तिथं. मला असं वाटतं त्यांना मी ओळखायचो कारण बंधारपाड्याला मी बऱ्याच वर्षापूर्वी एकदा त्यांच्या चर्चमध्ये मीटिंग केली होती आणि म्हणून त्यांच्याशी माझा संपर्क आला होता. त्यांना जर सोडलं तर मला नाही वाटत की वैयक्तिक रीतीने मी कोणाला ओळखायचो या भागात. मग हळूहळू मिटिंगा सुरू झाल्या. एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत, दुसऱ्या मंडळीतून तिसऱ्या मंडळीत. मग देवाचे दास भेटत गेले, त्यांची ओळख झाली. जुलेश ब्रदरन ते भेटले, त्यांची ओळख झाली. मग आता बऱ्यापैकी लोक ओळखायला लागले. म्हणजे मला हे म्हणायचंय, मी जे सांगणार आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. काही लोकांना मी पूर्वीपासून ओळखायचो, काहींना आता ओळखायला लागलो, काहींना काही महिन्यांपूर्वी ओळखायला लागलो. कारण त्यांनी मिटिंगांचं अरेंजमेंट केलं, मी त्यांच्याशी भेटलो, त्यांच्यासोबत राहिलो, त्यांच्यासोबत सेवा केली आणि म्हणून माझी ओळख त्यांच्याशी झाली. पण काही लोक मला असे भेटले की ज्यांना मी ओळखत पण नव्हतो, ज्यांनी कधी माझी मिटिंग ठेवली पण नाही, ज्यांनी कधी मला फोन पण केला नाही, पण तरी सुद्धा मी त्यांना ओळखतो. बघा, नीट लक्ष द्या. असे काही लोक आहेत की ज्या लोकांशी मी कधी बोललो पण नाही, याच्या अगोदर कधी मी भेटलो पण नाही, मला त्यांचं नाव पण माहिती नव्हतं, त्यांनी माझी अजून एक पण मिटिंग घेतलेली नाही किंवा अरेंज केलेली नाही, त्यांनी मला कधी फोन पण केलेला नाही, पण तरी सुद्धा मी त्यांना नावानिशी ओळखतो. काय कारण आहे माहिती तुम्हाला? कारण मी ह्या विस्तारात कुठेही मिटिंगला असलो ना तर ते व्यक्ती असतात त्या मिटिंगला. कुठेही जाओ, इवन गुजरात पट्ट्यामध्ये जरी गेलो ना तरी मला ते व्यक्ती दिसतात. आणि म्हणून वारंवार प्रत्येक मीटिंग मध्ये तो चेहरा मी दिसतो, मी पाहतो आणि मला तो चेहरा दिसला तर मी विचारतो कोण आहे, नाही का? कारण वारंवार दिसतो तो चेहरा. मग कुठेही जा, मग मी विचार करतो नेमका हा व्यक्ती आहे कुठला ना. मग मी तपास काढला काही दिवसांपूर्वी, जेव्हा मला कळलं हे गाव आहे, हे नाव आहे. वाशा दादा बसलेले सोनाऱ्याचे, ते मागं बसलेले. बघा, मी त्यांना कधीच ओळखत नव्हतो, त्यांचं नाव मला माहिती नव्हतं, कधी माझा फोन पण झाला नाही, माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाही, त्यांनी मीटिंग पण घेतली नाही, मी सोनारे गावात अजून गेलो सुद्धा नाही. पण मी नावानिशी त्यांना ओळखतो. का माहिती तुम्हाला? आतापर्यंत मी एवढ्या मीटिंग केल्या ह्या भागामध्ये, त्या व्यक्तीला मी प्रत्येक मीटिंगला पाहिलेलं आहे. हालेलुया. मी हे तुम्हाला का सांगतोय माहिती तुम्हाला? मनुष्य असून जर मी एखाद्या व्यक्तीला कायम जर मीटिंग मध्ये पाहतोय तर ओळखू शकतो. तर विचार करा, जर तुम्ही नित्य देवाला वेळ द्याल तर काय परमेश्वर तुम्हाला ओळखणार नाही? हालेलुया. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मी एक मानव आहे. जर मनुष्य राहून जर माझी दृष्टी त्या व्यक्तीवर वारंवार पडते की हा व्यक्ती प्रत्येक मीटिंगला असतो, जर तुमचं वागणं देवासोबत तसं असेल, काय माझा परमेश्वर तुम्हाला नावानिशी ओळखणार नाही? बघा प्रियांनो, मनुष्य जो बुद्धीने कमी आहे, मनुष्य जो स्मरणशक्तीने कमी आहे, मनुष्य जो आठवत नाही त्याला, तो विसरणारा प्राणी आहे, तो मनुष्य जर आपलं नाव लक्षात ठेवू शकतो, चेहरा लक्षात ठेवू शकतो, त्याला जर एवढी आपुलकी वाटते, विचार करा ना, ज्या परमेश्वराने अखिल सृष्टीला निर्माण केलेले, जर त्या देवाला तुम्ही वेळ द्याल, काय तो परमेश्वर आपल्याला ओळखणार नाही? हालेलुया. प्रियांनो, कुठेही जा, कोणत्याही मीटिंगला जा, तुम्हाला माहिती आहे, फक्त आणि फक्त देवाला भेटण्यासाठी जा. कारण जर तुम्ही परमेश्वराला वेळ द्याल तर ते व्यर्थ नाही. आमेन, आमेन. जिथं संधी भेटेल तिथं परमेश्वराचं वचन ऐका, जिथं संधी भेटेल तिथं देवाची आराधना करा, जिथं संधी भेटेल तिथं परमेश्वराची भक्ती करा. तुम्हाला माहिती प्रियांनो, जिथं संधी भेटेल तिथं या गोष्टी करा. का? कारण त्या निमित्ताने देव तुम्हाला पाहतो. आमेन. त्या निमित्ताने परमेश्वराला तुम्ही भेटतात आणि त्या निमित्ताने अजून तुमची घट्ट ओळख परमेश्वरासोबत होते. आमेन. आणि देव तुम्हाला नावानिशी ओळखायला लागतो, परमेश्वर तुमच्या चेहऱ्यानिशी तुम्हाला ओळखायला लागतो आणि परमेश्वर तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही मागू पण नका तरी देव तुम्हाला सगळं देऊन टाकेल. आमेन. कारण तुम्ही कोणासाठी येतात? बोला, कोणासाठी येतात?
देवासाठी. जो व्यक्ती देवासाठी पुढे जातो ना, परमेश्वर त्याच्यासाठी पुढे जातो. हालेलुया. एक वचन वाचू, याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय, वचन 7 आणि 8 वाचा बरं. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय, वचन 7 आणि 8. म्हणून आता नीट लक्ष द्या. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. हालेलुया. बस इथपर्यंतच. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. मला एक सांगा प्रियांनो, की जगामध्ये कोणती वस्तू महाग भेटते? जी सहज भेटते ती, का जी भेटत नाही ती? महाग कोणती वस्तू असते? जी सहज भेटते आपल्याला ती महाग असते, का जी क्वचितच भेटते ती महाग असते? बोला 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 बोला. जी क्वचितच. बरं, लोखंड प्रत्येकाच्या घरात आहे. किती असेल? मोजून पाहिलं कधी? मोजून पाहिलं का? का बरं नाही मोजत? कारण आपल्याला माहिती याची काही किंमत. बरं, सोनं तुमच्या घरात असेल ना थोडंफार, पण तुम्हाला सोन्याचं वजन बरोबर माहिती असेल. हालेलुया. तुमच्या घरात जेवढं सोनं आहे त्याचं वजन तुम्हाला बरोबर माहिती असेल. सोनं किती किलोने असतं का आपल्याकडं? किलोने असतं नाही. कितीने असतं? ग्रॅम. बोला किती? ग्रॅम. तरी सुद्धा सोनं किती ग्रॅम आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि क्विंटल गणिक तुमच्याकडे लोखंड पडलेलं आहे. किती? क्विंटल गणिक लोखंड पडलेलं आहे, पण त्याचं वजन आपल्याला माहिती नाही. आणि सोनं 4 ग्रॅम जरी असेल तरी आपण सांगू शकतो आमच्याकडे किती ग्रॅम सोनं आहे. कारण सोन्याला काय किंमत? बोला, सोन्याला काय? कारण ते सहज मिळत नाही. हालेलुया. जगामध्ये मौल्यवान वस्तू ती आहे जी सहज मिळत नाही, आणि जे सहज मिळतं त्याला किंमत राहत नाही. तुम्हाला माहितीये, परमेश्वराला ही गोष्ट माहिती आहे, देवाला ही गोष्ट ठाऊक आहे. तुम्हाला माहितीये, सोनं जर शोधायचं असेल तर ते मातीत सापडतं. कुठं सापडतं? जमिनीमध्ये. कुठं सापडतं? जमिनीमध्ये. हिरा माहिती तुम्हाला? हिरा नाव ऐकलं का? हिरा कुठं सापडतो? कोण सांगेल? नाही हो, समुद्रात नाही सापडत हिरा. बरं, मला माहिती ना, तुम्ही पण खरं मांडलं असतं. बोला, हिरा कुठं सापडतो? कोळशाच्या खाणीत. कोळसा माहिती? कोळसा, दगडी कोळसा जो असतो ना, त्या कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो. हालेलुया. तो प्रत्येकाला ओळखता येत नाही, त्याच्यासाठी पारखी नजर लागते. आणि म्हणून कोळशाच्या खाणीमध्ये एक दगड असतो ज्याच्यावर अधिक प्रेशर पडलेलं असतं, खूप दबाव पडलेला असतो. त्या दबावा कारणाने एक जो असा दगड, असा एखादा दगड निघतो की जो पूर्ण चमकणारा असतो. हालेलुया. त्या दगडाला किंमत नाही राहत, पण जेव्हा त्या दगडाला पैलू पाडले जातात तेव्हा त्याचा हिरा तयार होतो. आमेन. हिरा कुठं सापडतो मग? कोळशाच्या खाणीत. समजलं? हा. आता मोती कुठं सापडतो? बरोबर उत्तर होतं तुमचं. आता मोती कुठं? समुद्रात. हालेलुया. समुद्रात वरच्या पाण्यावर मोती नाही राहत, समुद्रात खोलवर मोती असतो. हालेलुया. समुद्रातून जर मोती काढायचा असेल तर खोल जावं लागतं, आणि तिथं शिंपल्यामध्ये मोती असतो. कशामध्ये असतो? प्रत्येक शिंपल्यात मोती सापडत नाही, एखाद्या शिंपल्यात मोती असतो. हालेलुया. जे क्वचितच सापडतं, जे सगळ्यांना सापडतच नाही, जे एखाद्यालाच सापडतं तेच मूल्यवान असतं. आमेन. आमेन. हालेलुया. आपला परमेश्वर का मूल्यवान आहे माहिती तुम्हाला? कारण तो सगळ्यांना सापडत, तो एखाद्यालाच सापडतो. आमेन. आणि तो कोणाला सापडतो? जो त्याचा शोध करतो. आमेन. एक वचन वाचू चला. नीतिसूत्राचं पुस्तक काढा. नीतिसूत्र याचा 2रा अध्याय, वचन 4 आणि 5. जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील. कान देऊ नाही का? वचन म्हणतं, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून व काढशील, गुप्त धनाप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, तर देवाच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. आमेन.
जसं चांदी किंवा सोनं शोधण्यासाठी कष्ट लागतात, जसं गुप्तधन शोधण्यासाठी कष्ट लागतात, बायबल असं म्हणतं जेव्हा तू त्याप्रमाणे त्याला शोधशील ना त्यावेळेस देवाच्या ज्ञानाची तुला प्राप्ती होईल. आमेन. आणि एवढे प्रयत्न आपण करत नाही. सोनं प्रत्येकाला सापडतं का? हिरा प्रत्येकाला सापडतो का? मोती प्रत्येकाला सापडतो का? तो एखाद्यालाच सापडतो. तसाच देव सुद्धा प्रत्येकाला सापडत, देव सुद्धा एखाद्याला. माहिती सगळ्यांना आहे, सापडत सगळ्यांना नाही. देवाचं नाव माहिती सगळ्यांना आहे पण सापडत सगळ्यांना नाही. हालेलुया. जगाला माहिती आहे सोनं कशात सापडतं, सगळ्या जगाला माहिती आहे सोनं कशात सापडतं, मातीमध्ये. बोला कशात सापडतं, तरी प्रत्येक व्यक्ती शोधू शकत नाही. जगाला माहितीये की हिरा जो आहे ना तो कोळशाच्या खाणीत सापडतो, तरी सुद्धा सगळे लोक हिऱ्याला शोधू शकत नाही. सगळ्या जगाला माहितीये मोती समुद्रामध्ये सापडतो, तरी सुद्धा सगळ्यांना मोती सापडत नाही. हालेलुया. जो त्याला शोधण्याचा मनापासून प्रयत्न करतो, जो मनाची पूर्ण तयारी करतो की मला शोधायचंच आहे, मग भले काही करावं लागेल, त्यालाच तो सापडतो. आमेन. तसं सगळ्या जगाला माहिती देव कोण आहे, पण तरी सुद्धा तो सगळ्यांना सापडत नाही. देवाची इच्छा आहे रुपयाप्रमाणे, गुप्त निधीप्रमाणे, जोपर्यंत तुम्ही त्या परमेश्वराचा शोध करत नाही देवाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याला त्याच मनाने शोधलं पाहिजे. आमेन. लोखंडाला शोधावं लागतं का? बोला, शोधावं लागतं का? पितळ शोधावं लागतं, तांब जास्त शोधावं लागतं नाही. आपल्याकडे ते अल्युमिनियमचे भांडे असतात, शोधावे लागतात. पण सोनं आणि चांदी काय करावं लागतं? शोधावं लागतं. म्हणून त्याला किंमत आहे. आपण जे वचन वाचलं ना, याकोबाचे पत्र 4 अध्याय, परत एकदा ते वचन वाचा. म्हणून देवाच्या अधीन व्हा. वचन काय म्हणतं नीट लक्ष द्या. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. नीट लक्ष द्या. जगामध्ये 2 गोष्टी आहेत, एक परमेश्वर आणि दुसरा कोण आहे? बोला बोला बोला, कोण आहे दुसरा? सैतान. देवाला शोधावं लागतं, सैतान तुम्हाला शोधत असतो. हा फरक आहे. हालेलुया. देवाला आपल्याला शोधावं लागतं आणि सैतान आपल्याला शोधत असतो. मग कोण लवकर सापडेल आपल्याला, देव का सैतान? खरं सांगा मला. जर तुम्ही देवाला नाही शोधलं तर तुम्हाला कोण शोधतोय? कळतंय का? भाषा कळते सगळ्यांना? परत एकदा सांगतो, देवाला आपल्याला शोधावं लागतं, सैतान आपल्याला शोधत असतो. हालेलुया. जर तुम्ही देवाला शोधलं नाही तर तुम्हाला कोण शोधेल? हालेलुया. सोपी गोष्ट आहे. देवाचं वचन परत एकदा वाचा, तुम्हाला त्या वचनात कळेल. म्हणून देवाच्या अधीन व्हा. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. याचा अर्थ तो कुठे आहे? तुमच्या जवळ. कारण बायबल म्हणतो तो तुमच्यापासून पळून जाईल म्हणजे तो कुठे आहे? आपल्या जवळ. हालेलुया. देव आपल्या जवळ नाहीये कारण आपले कामच तसे नाहीयेत. आपण देवाच्या जागी. नीट लक्ष द्या. परमेश्वराला मोशेला निवडायचं होतं, देव राजवाड्यात नाही गेला. परमेश्वराला मोशेला पाचारण करायचं होतं, परमेश्वर फारोच्या महलामध्ये नाही गेला. जोपर्यंत फारोचं महल सोडून मोशे होरेब डोंगरावर नाही आला, देवाने त्याला निवडलं नाही. हालेलुया. देव, तुम्ही जिथं पापामध्ये आहात ना त्या पापात येऊन तुम्हाला नाही शोधत. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही त्याच्या जागेवर या म्हणजे परमेश्वर तुम्हाला दर्शन देईल. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. मोशेला देवाला प्राप्त करण्यासाठी राजवाडा सोडावा लागला. मोशेला परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी महल सोडावं लागलं. जोपर्यंत मोशेने ते सोडलं नाही आणि तो होरेब डोंगर, देवाचा डोंगर म्हटलेलं आहे. होरेबला काय म्हटलेलं आहे? देवाचा डोंगर. जोपर्यंत त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मोशे आला नाही, देवाने त्याला पाचारण केलं नाही. हालेलुया. मग शोधावं कोणाला लागतं आपल्याला? देवाला. बोला, कोणाला? सैतानाला शोधावं लागतं नाही. तो उलट काय करतो? हवेच्या माग कोण गेला? हवेला कोणी शोधून काढलं? हवा कुठं होती? हवा कुठं होती?
तुम्हाला माहितीये ज्या वेळेस परमेश्वराने एदेन बाग बनवली, छोटी होती का एदेन बाग? अनेक प्राणी, अनेक पक्षी, अनेक झाडं आणि अनेक मोठी त्या ठिकाणी एदेन बाग होती. हालेलुया. आणि एवढ्या एदेन बागेमध्ये किती लोक राहत होते? बोला बोला, किती? 2. आमेन. बरं मला एक सांगा, देवळी पाड्यामध्ये सगळ्या गावाला बाहेर काढलं, समजलं? सगळ्या गावाला बाहेर काढलं आणि जुलेश बदरला आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं तुम्ही जाऊन लपा आता कोणत्या तरी घरात. सापडतील का लवकर? सापडतील का? कारण सगळं गाव रिकाम आहे. हालेलुया. एवढी घरं आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाला शोधायचं? किती लोकांना? 2 लोकांना. पण गाव जर गजबजलेलं असेल ना तर कोणीतरी पत्ता सांगून देईल, इथं बस, इथं लपलेले असं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला एक सांगा ना, हवा जी होती पूर्ण एदेन बागेमध्ये, आदाम आणि हवा किती जण होते? फक्त 2. आता त्यांना कोणाला शोधायचं होतं? सैतानाला. सैतानाने सहज शोधून काढलं, कारण त्याचं कामच आहे शोधणं. हालेलुया. त्याचं कामच आहे शोधणं. तो शोधत फिरतो. बायबल देवाचं वचन म्हणतं तो गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे शोधतो, कोणाला फाडावा आणि कोणाला नाश करावा. हालेलुया. तो शोधत फिरतो. देवाचं वचन जसं सांगतं ना की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी सुद्धा घेत नाही. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर जर झोपत नाही, परमेश्वर जर डुलकी घेत नाही, तुम्हाला काय वाटतं सैतान झोपत असेल? सैतानाला डुलकी लागते? अजिबात नाही. कारण सैतानाला माहितीये माझं मरण जवळ आलेलं आहे, सैतानाला माहितीये माझा न्याय जवळ आलेला आहे, म्हणून सैतान सुद्धा झोपत नाही. जेवढ्या जास्त लोकांचा नाश करता येईल त्याच्यासाठी तो शोधत फिरतोय, गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे. देवाचं वचन सांगतं. हालेलुया. देवाला शोधावं लागतं, सैतानाला शोधावं नाही लागत. तो सहज तुम्हाला प्राप्त होतो. एक वचन वाचू आपण, उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय वचन 6 आणि 7. तेव्हा परमेश्वर काईनाला म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू जर चांगले केले तर तुझा चेहरा प्रसन्न होणार नाही का? पण तू चांगले केले नाही तर पाप कुठे टपून बसलेलं आहे? दाराशीच टपून बसलेलं आहे. पुढे काय म्हटलंय? आणि त्याचा रोख तुझ्याकडे आहे. आमेन. सैतान कुठे टपून बसलेला आहे? दाराशीच. ख्रिस्ती लोकांनो कान देऊ नाही का? तुम्हाला माहितीये जगातल्या लोकांबद्दल सैतान विचार नाही करत, त्यांच्या दारात तो नाही बसून राहत. पण ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले ना, तुमच्या प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर कोण बसलाय? तोच बसलेला आहे. हालेलुया. एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एकदा सैतानाचे दूत निघाले सैतानाला शोधायला. कोणाला शोधायला निघाले? सैतानासोबत किती पडले खाली? जेव्हा लुसिफरला वरून खाली फेकलं परमेश्वराने, किती पडले? कोटी कोटी नाही, तिथं वचनात दिलेलं आहे. किती भाग पडला? 1/3, 1/3 ज्याला आपण म्हणतो, 1/3. हालेलुया. 100चा 1/3 किती असतो? 100चा 1/3 करा, किती होतो? नाही, 1/3, 3 भाग. 100चे 3 भाग करा, किती? 3 भाग करा. हा, किती? 33. किती पडले वरून? किती पडले? 33, 33. मग करोडोनी असतील तर कितके पडले? हालेलुया. हा, आता हे नंतर जाऊन विचार करा मी काय सांगितलं तुम्हाला ते. बाकीच्यांची ट्यूब पेटलीच नसेल अजून. हा, वरून किती पडले ना, हे नंतर घरी जाऊन काउंट करा. मी 33 सांगितलेत तुम्हाला. हालेलुया. ते पतित झालेले देवदूत आहेत. आमेन. हा, जे लुसिफरासोबत टाकले गेले, म्हणून सामर्थ्य आहे त्यांच्याकडं, म्हणून अधिकार आहे त्यांच्याकडं, म्हणून चिन्ह चमत्कार करू शकतात ते, कारण सैतानासोबत वरून फेकले गेलेले आहेत. हालेलुया. हा, लुसिफराचे दूत त्याला शोधायला फिरत होते सैतानाला. कुठे गेला आमचा बॉस? कुठे गेला आमचा बॉस? मग त्यांना वाटलं की सैतान कुठं सापडेल आपल्याला? जिथं पाप चाललंय. कुठं सापडेल? जिथं काय चाललंय? पाप चाललंय. मग दारूच्या अड्ड्यावर गेले सैतानाला शोधायला. कुठे गेले? दारूच्या अड्ड्यावर. तिथं जाऊन पाहतात की सैतान दिसतो का, पण सैतान तिथं सापडला नाही. मग त्या सैतानाच्या दूतांना वाटलं अरे इथं पण नाही, मग कुठं सापडेल? जुगाराच्या अड्ड्यावर जाऊ. कुठं जाऊ? जुगाराच्या अड्ड्यावर. तिथं गेले, तिथं सैतानाला शोधलं, पण सैतान जुगाराच्या अड्ड्यावर पण सापडला नाही. मग जिथं व्यभिचार चाललेला होता तिथं गेले की चला इथं तरी सैतान सापडेल. तिथं गेले, तिथं पण सैतान त्यांना सापडला नाही. एका गावामध्ये दंगा चाललेला होता. दंगल काय चाललेली होती?
लोक एकमेकांना मारत होते, तोडत होते, अशा पद्धतीने लोक दंगा करत होते. त्यांना वाटलं नक्की सैतान आपला बॉस तिथंच असेल. ते तिथं गेले शोधायला, सैतान तिथं पण सापडला नाही. मग फिरत 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 ते सैतानाचे दूत देवळी पाड्याला आले. कुठं आले? अरे बोला, कुठं आले? देवळी पाड्याला आले आणि देवळी पाड्याच्या चर्च जवळ येऊन उभे राहिले. कुठे येऊन उभे राहिले? चर्च जवळ येऊन उभे राहिले. आणि पाहतात तर लिंबाच्या झाडावर सैतान बसलेला आहे. चर्चच्या बाहेर कोणतं झाड आहे? हे वर लिंबाचं झाड. सैतान कुठे बसलेला होता? या लिंबाच्या झाडावर. देवदूतांनी त्याच्या सैतानाच्या दूतांनी त्याला विचारलं, का हो महाराज, आम्ही तुम्हाला दारूच्या अड्ड्यावर शोधलं, आम्ही तुम्हाला जुगारीच्या अड्ड्यावर शोधलं, आम्ही तुम्हाला व्यभिचार चालू होता तिथं शोधलं, आम्ही तुम्हाला दंगा चालू होता तिथं शोधलं, आणि तिथं तुम्ही नाही, आणि या चर्चच्या बाहेर कशाला बसलेत तुम्ही? इथं काय करतायत तुम्ही? त्यावेळेस सैतानाने त्यांना उत्तर दिलं, अरे मूर्खांनो, दारू पिणारा माझाच आहे. समजते का? दारू पिणारा माझाच आहे, जुगार खेळणारा माझाच आहे, व्यभिचार करणारा माझाच आहे, दंगल करणारा माझाच आहे, एकमेकांचा खून करणारा माझाच आहे. त्यांच्याशी मला घेणं देणं नाही, पण ह्या चर्च मध्ये जे बसलेले आहेत ना, त्यांना मला माझ्याकडे ओढायचंय. हालेलुया. सैतानाचं लक्ष जगातल्या लोकांकडे नाही, सैतानाचं लक्ष देवाच्या लोकांकडे आहे. आमेन. हालेलुया. तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे शोधत फिरतो की कोणाला तोडावं, कोणाला फाडावं. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं प्रियांनो, नीट लक्ष द्या, जेवढा देव तुमच्या जवळ नाही ना, तेवढा सैतान तुमच्या जवळ आहे. तो बायबल काय म्हणतं? परत एकदा वाचा, याकोबाचं पत्र परत एकदा वाचा ते वचन. हा, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. काय म्हटलेलं आहे? सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्या पासून दूर पळेल. काय करायचंय त्याला? आपल्यापासून दूर पळवायचंय. म्हणजे तो आहे कुठं? आपल्या जवळ. बोला, आहे कुठं? आपल्या. पण जर त्याला दूर पळवायचं तर बायबल काय म्हणतं? तुम्ही त्याला काय व्हा? त्याला अडवा. बोला, त्याला काय करा? बोला, सैतानाला अडवा. बोला, सैतानाला अडवा. म्हणजे काय करायचं? तो दिसतच नाही, त्याला अडवायचं कसं काय? हा, सैतानाला अडवा म्हणजे तो दूर पळेल. नेमकं सैतानाला कसं अडवायचं? चला वचनातून बघू आज. मत्तई कृष्णवर्तमान, मत्तई कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय वचन 1 पासून पुढे. मत्तई कृष्णवर्तमान अध्याय 4 वचन 1 पासून पुढे. पुढे वाचा. आता येशूची परीक्षा आहे, लक्ष द्या. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने येशूला अरण्यामध्ये नेलं. मग येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले. त्यानंतर येशूला भूक लागली. तेव्हा सैतान परीक्षक हा येशू जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस ना? या दगडांच्या भाकरी कर. पण येशूने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. पुढे. मग सैतानाने त्याला यरुशलेमेमध्ये नेलं. येशूला मंदिराच्या वर उंचावर शिरोभागी उभं केलं आणि येशूला म्हटलं, तू देवाचा पुत्र आहेस ना, तर इथून वरून खाली उडी टाक, कारण वचनात असं लिहिलेलं आहे. कोण म्हणतं? सैतान. कुठला उल्लेख करतो? कसला आधार घेतो? दोघं टायमाला कसला आधार घेतोय सैतान? म्हणजे सैतानाला वचन जेवढं तुम्हाला माहिती नाही तेवढं त्याला माहिती आहे. हालेलुया. कोणाला फसवत होता सैतान? कोणाला फसवायचा प्रयत्न करत होता? कशाप्रमाणे? बोला, कशाप्रमाणे? जर प्रभू येशू ख्रिस्ताला फसवण्याची डेअरिंग तो करू शकतो, जर येशू ख्रिस्ताला फसवण्याची हिंमत सैतानामध्ये आहे, तुम्ही आणि मी कशात बसतो? जर आपलं आत्मिक जीवन शून्य असेल, जर आपली प्रार्थना शून्य असेल, जर तुम्ही देवाचं वचन वाचत नसाल, जर तुम्ही देवाच्या वचनात राहत नसाल, किती सहज शक्य आहे सैतानाला तुम्हाला फसवणं? येशूमध्ये काय होतं? देवाचं वचन. म्हणून त्या वचनानेच त्याने त्याला हरवलं. हालेलुया. उंच शिरोभागी उभं केलं आणि म्हटलं, इथून खाली उडी मार, कारण शास्त्रलेख म्हणतो की तो तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून त्याच्या दिव्यदूतांना पाठवेल. हालेलुया. येशूने काय उत्तर दिलं? येशूने सैतानाला उत्तर दिलं, अरे तू मला नको सांगू वचन, मी तुला सांगतो वचनात काय लिहिलेलं आहे. हा,
जो परमेश्वर तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे सैतानाला आडवं होणं म्हणजे काय? जे सैतान तुम्हाला सांगेल ते न करणं. हालेलुया. काय येशू धोंड्याच्या भाकरी बनवू शकत नव्हता का? बोला बोला बोला. 5 भाकरी 2 माशाने किती हजार लोकांना खाऊ घातलं? तो येशू ख्रिस्त जो पाण्यावरून चालतो, तो येशू ख्रिस्त जो 5 भाकरी 2 माशांच्या 5,000पेक्षा जास्त लोकांना खाऊ घालतो, जो मेलेल्यांना जिवंत करतो, जो लंगड्यांना चालवतो, जो आंधळ्यांना डोळे देतो, 4 दिवस झालेला लाजर जो बरा करतो, ज्या येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला, काय त्याला दगडाची भाकर करता येत नव्हती? बोला, करता येत नव्हती का? सहज येशूने दगडाची भाकर केली असती, पण तुझ्या सांगण्यावरून करणार नाही, मी देवाच्या सांगण्यावरून करेल. हालेलुया. याला म्हणतात सैतानाला आडवं होणं. बऱ्याचदा सैतान आपल्या मनामध्ये घुसून आपल्याला सांगतो, अशी सेवा कर रे, तू एवढं करतो, तुला चर्चमध्ये काय मान मिळतो, एवढं तू करतो तरी तुला लोक मानत नाही, आता तू हे कर, आता हे पद तू घे, आता ही प्रतिष्ठा तू घे. तुम्हाला माहितीये हे विचार जे आहेत ना सैतानाचे आहेत. सेवा करायची असेल माणसांसाठी करू नका, सेवा करायची असेल देवाला काय वाटतं त्याच्यासाठी करा. हालेलुया. ज्या वेळेस सैतान तुमच्या मनामध्ये विचार टाकेल अशा पद्धतीचे, त्या विचारांना होकार देऊ नका, त्याचं ऐकून घेऊ नका. बायबल देवाचं वचन म्हणतं सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. सैतानाला मला एक सांगा ना, हवेने सैतानाचं काय केलं? ऐकलं. बोला काय केलं? कारण सैतान तिला सांगत होता कशाविषयी? फळाविषयी. बोला कशाविषयी? ज्या गोष्टीविषयी देवाने विचारच करायला लावलेला नव्हता त्याविषयी हवा सैतानाशी काय करत होती? गप्पा किंवा चर्चा. ज्या गोष्टी बोलायलाच लावलेल्या नाही, ज्या गोष्टी खायचीच नाहीये, ज्या गोष्टीला हात पण लावायचा नाहीये, स्पर्श पण करायचा नाहीये, त्या गोष्टीविषयी हवा त्याच्याशी काय करते? चर्चा करते, गप्पा करते. हालेलुया. ज्या गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आहेत, ज्या परमेश्वराला विटाळणाऱ्या गोष्टीत ना आपल्या मुखात सुद्धा त्या आणू नका. जर तुम्ही त्या तुमच्या तोंडात बोलतात, तुमच्या मुखाने बोलतात, तुम्हाला माहिती कळत न कळत सैतानाला जागा मिळते आणि सैतान पुढचं काम करायला लागतो. हालेलुया. व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ देऊ नका, व्यर्थ गोष्टी आपल्या मुखातून उच्चारू नका, व्यर्थ गोष्टींची चर्चा करू नका. तुम्हाला माहितीये सैतान फक्त संधी शोधतो की कशा रीतीने तो तुमच्या जीवनामध्ये जागा घेईल. बायबल म्हणतं त्याला काय व्हा? आडवे व्हा. हालेलुया. येशूला चमत्कार करायला लावत होता आणि येशू चमत्कार करू शकत होता, पण येशूने म्हटलं तुझ्या सांगण्यावरून करणार नाही, जोपर्यंत मला पिता नाही म्हणत तोपर्यंत मी काहीच करणार नाही. वचन वाचू. योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय वचन 19. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय वचन 19. यावरून येशूने त्याला उत्तर दिले. ह्यावरून येशूने त्याला उत्तर दिले. नाही, योहान 5:19 ना? ओके. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, पुत्र येशू पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही. आमेन. हालेलुया. येशू म्हणतो मी कोणाला पाहून करतो? पित्याला. पिता कोण आहे? परमेश्वर. आमेन. जर तो नाही करणार तर मी पण करणार, तो नाही सांगणार तर मी पण करणार नाही. मनाचं काहीच करू नका, तुमच्या मनाप्रमाणे काहीच करू नका. देवाला नाही आवडत. जे तुम्ही करतात त्याच्याबद्दल विचार करा, काय देवाची इच्छा आहे का? हालेलुया. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो माणसाला ती सेवा आवडते जी आपल्याला आवडते. तुम्हाला माहिती देवाला जी सेवा आवडते ती करायला कोणालाच आवडत नाही. हालेलुया. देवाने जितक्या शिष्यांना निवडलं ना त्यांना काय सांगितलं माहिती? चल सगळं सोड आणि माझ्या मागे ये. आमेन. पेत्राला ज्यावेळेस परमेश्वराने निवडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं, तर त्यावेळेस पेत्राला काय सोडायला लावलं? भरलेली माशाची होडी. हालेलुया. होडी कशाने भरलेली होती? पूर्ण रात्रभर पकडून पाहिले, सापडला त्याला? एक मासा सापडला त्याला नाही. आणि जसं येशूने जाळं टाकायला लावलं त्याला किती सापडले? जाळी फाटायला लागली. पूर्ण होडी कशाची भरलेली होती? माशाची. येशूने पेत्राला म्हटलं, पेत्रा
माझ्या मागे ये. मी तुला काय धरणारे करीन? बोला, काय धरणारे करीन? माणसे धरणारे करीन. सोडावं लागलं. हालेलुया. सेवा तुम्ही नाही निवडू शकत, सेवा देव देतो. आमेन. सेवा ही तुमची निवड नाहीये, परमेश्वराचं पाचारण आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती सैतान काय सांगतो? बऱ्याचदा सैतान आपल्याला फुगवतो. सैतान म्हणतो तुला दान आहे, तू बोलू शकतो, तू हे करू शकतो. वाट बघा, जोपर्यंत देव तुम्हाला उभं करत नाही तोपर्यंत उभं राहू नका. आमेन. हा, तुम्हाला माहिती सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही फळ तोडून घ्यावं लगेच. हा, सैतान काय म्हणतो हवेला? ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल तुम्ही कोणा समान व्हाल? कोणा समान व्हाल? अरे हवा विसरून गेली, देवाने बनवलंच होतं स्वतः समान. आमेन. आदाम परमेश्वराचं प्रतिरूप होता, अजून काय पाहिजे? तुम्ही बनवलेच देवा समान आहात, परमेश्वराचं प्रतिरूपच आहात. फळ खाल्ल्याने देवा समान होणार नाही, उलट तुम्ही पतित होणार होतात. सैतान खोटं बोलला. हालेलुया. त्याला माहिती होतं हे देवा समान आहेत, तरी सुद्धा तो त्यांना म्हणतो फळ खाशील तर देवा समान होशील. म्हणून मी सांगतो आपल्यामध्ये वचन असलं पाहिजे. बोला, काय असलं पाहिजे? जर येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना सुद्धा सैतान हिंमत करतो त्याला फसवण्याची, तर मला एक सांगा, जे बायबलच उघडून कधी बघत नाही किती सहज पापात पडाल. कारण तो शोधत फिरतोय. तुम्ही देवाला शोधत नाही, पण सैतान तुम्हाला, बोला बोला बोला, सैतान तुम्हाला शोधतोय. कुठं बसलाय तो? बोला बोला बोला, कुठं बसलाय? तुमच्या घराच्या. कुठं? येशूच्या फोटोला तो घाबरत नाही, कारण त्या फोटोमध्ये येशू नाही. तुम्ही गळ्यात एवढा मोठा फोटो घालून फिरले ना तरी सुद्धा सैतान घाबरणार नाही, कारण त्या फोटोमध्ये येशू नाहीये. हालेलुया. त्याला माहिती आपलं आत्मिक जीवन काय आहे, त्याला माहिती आपण किती प्रार्थना करतो, त्याला माहिती आपल्यामध्ये वचन किती आहे. सहज पापात पडतात ख्रिस्ती लोक, सहज परीक्षेमध्ये पडतात आज विश्वासू लोक. का? कारण आपल्या जीवनामध्ये वचन नाहीये. येशूच्या जीवनामध्ये वचन होतं, म्हणून सैतानाला त्याने उत्तर दिलं, मी तुझं ऐकणार नाही. कारण शास्त्रलेख असा म्हणतो, वचन असं म्हणतं की तुझा देव परमेश्वर याच्याशिवाय कोणाचीच पाया पडू नको. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आडवे व्हा. हालेलुया. सैतानाला काय व्हा? आडवे व्हा. मी नेहमी सांगतो सैतान कुत्रा आहे. काय आहे? कुत्र्याला पाहून जर तुम्ही पळाल तर कुत्र काय करेल? काय करेल? तुमच्या मागे पळेल. पण जर समजा त्या कुत्र्याला तुम्ही आडवे व्हाल आणि काय उचलाल तर कुत्र काय करेल? पळेल. हालेलुया. तुम्हाला माहितीये कुत्र्याला बळ केव्हा येतं? जेव्हा तुम्ही त्याला पाहून पळतात. बोला, त्याला पाहून. म्हणून बायबल म्हणतं सैतानाला काय व्हा? आडवे व्हा. हालेलुया. त्याला घाबरून पळू नका, तर त्याला काय व्हा? आडवे व्हा. पण त्याच्यासाठी मनामध्ये काय पाहिजे? विश्वास. काय पाहिजे? इथं आपल्या मनामध्ये विश्वासच. आपण तर लिंबूला घाबरतो. कशाला घाबरतो माहिती ना? लिंबू मिरची कुंकू बिंकू टाकून आपल्या दारात कोणी टाकून गेलं मग अर्धे मरून जातात ते पाहून ना. ते लिंबू मिरची पाहिले ना, ते हळद कुंकू टाकलेले, तर अर्धा जीव आपला तिथंच निघून जातो. याला फोन कर, त्याला फोन कर, कोणीतरी करणी केली, कोणीतरी जादू केली आमच्या घरावर, आता आमचं काही खरं नाही. अरे कापून खा रे, काही होणार नाही. जिवंत देवाची लेकरं आहात तुम्ही. हालेलुया. कोण आहात तुम्ही? परमेश्वराची लेकरं. आमेन. हालेलुया. तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला भीतीचा आत्मा दिलेला नाहीये. हालेलुया. घाबरू नका, स्थिर उभे राहा, आडवे व्हा. हालेलुया. बायबल म्हणतो तुम्ही सैतानाला काय व्हा? आडवे व्हा, तर तो तुमच्यापासून दूर पडेल. म्हणून सैतानाला कुत्र्यापेक्षा जास्त समजायचं नाही. भुकायला लागला तर काय उचलायचा? कोणाच्या नावाने? येशूने एकच दगड उचलला आणि कोणाला दाविदाने एकच दगड उचलला. 5 उचलले पण लागला किती? कोणता? कोणाला मारलं? गोल्याथाला. एकच दगड. कोणासारखा पाहत होता तो त्याला? स्वतः गोल्यात म्हणतो काठी घेऊन मला मारायला आला, मी काय कुत्रा आहे का? गोल्यात स्वतः म्हणतो दाविदाला, काय म्हणतो? काठी घेऊन तुम्हाला मारायला आला, मी काय कुत्रा आहे का? त्याला कळून गेलं मी काय. स्वतःच्याच तोंडाने स्वतःला कुत्रा म्हणतोय. तो म्हणतो मी काय कुत्रा आहे का मला मारायला काठी घेऊन आला? बरोबर बोलला दावीद, तुला तेच समजत होता. हालेलुया. म्हणून काय घेऊन आला? दगड. आमेन. हालेलुया.
योद्धा समजलं असतं तर तलवारच लागली असती, योद्धा समजलं असतं तर ढाल आणि भालाच लागला असता, पण मी तुला कुत्रा समजतोय म्हणून काय घेऊन आलो? दगड. हालेलुया. सैतानाची योग्यता तेवढीच आहे, त्याला जास्त उंच करू नका. सगळ्या डिग्र्या तुम्ही देऊन ठेवल्यात त्याला, म्हणून तो डोक्यावर बसलाय. हालेलुया. समजतंय का? जेवढं देवाला घाबरत नाही तेवढं कोणाला घाबरतात? रात्रीच्या वेळेस मसन खाईत जायला लावलं 12 नंतर जाल का? कारण विश्वास आहे. तिथं कोण राहतं? सैतान नाही. कोण? भूत. बोला बोला, कोण? जेवढा विश्वास भूतावर आहे तेवढा देवावर आहे? खरं सांगा, तेवढा देवावर आहे? रात्री लाईट गेली आणि तुम्ही एकटे घरात असाल आणि मांजरीने उडी मारली कशावर तरी, धन्नकन आवाज झाला, काय होतं? घाबरून दचकून जातात की नाही? भीती कसली होती? काहीतरी बोला, काहीतरी. किती विश्वास आहे तुमचा? कोणावर? भूतावर. बोला, कोणावर? देवावर तेवढा विश्वास. अंधारामध्ये देव नाही राहू शकत तुमच्यासोबत. बोला बोला, नाही राहू शकत. पण आपला विश्वास कोणावर आहे त्याच्यापेक्षा? अरे बोला, भूतावर. एवढा विश्वास जर तुम्ही त्याच्यावर ठेवलाय, त्याला कुठं बसवून ठेवलंय आपण? डोक्यावर. म्हणून तर तो आपल्या मानगुटीवर बसतो आणि आपल्याला त्रास देतो. हालेलुया. जेवढा विश्वास भूतांवर ठेवतात ना, तेवढा माझ्या परमेश्वरावर ठेवा. आमेन. तो प्रतिदिन तुमच्या सोबत उभा राहील. हालेलुया. तो सर मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. आमेन. परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही ऊन पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. हालेलुया. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. म्हणून म्हटलेलं आहे, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी ही मला सदैव धीर देतात. आमेन. विश्वास ठेवा, तो आपला मेंढपाळ आहे. तुम्हाला माहितीये, वचन हातात घ्या आणि सैतानाला काय व्हा? आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल. आमेन. आमेन. आपण आज काय बघतोय माहिती तुम्हाला? देवाला आपल्याला शोधावं लागतं आणि सैतान आपल्याला शोधतो. हालेलुया. सैतानाने तर आपल्याला शोधून काढलेलं आहे, पण आता आपल्याला कोणाला शोधायचंय? तुम्ही तोपर्यंत शोधू शकत नाही जोपर्यंत सैतान पळून जात, आणि त्याला पळवण्यासाठी त्याला काय व्हावं लागेल? आडवं व्हावं लागेल. हालेलुया. जसं येशू सैतानाला आडवं झाला, तुम्ही देखील सैतानाला वचनाप्रमाणे आडवे व्हा, तो तुमच्या जवळ थांबणार नाही. आणि तेच वचन, पुढचं वचन वाचा आता, याकोबाचं पत्र 4 अध्याय 8 वचन. देवा जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, तुम्ही देवा जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. म्हणजे पहिले कोणाला जवळ जावं लागेल? आपल्याला. कोणाच्या जवळ जावं लागेल? देवाच्या. तर देव आपल्या जवळ. म्हणून मी मोशेचं उदाहरण दिलं की मोशेला राजवाडा सोडून त्या ठिकाणी जेव्हा तो होरेब डोंगरापर्यंत गेला ना, तेव्हा देवाने दर्शन दिलं. किती वर्षाचा होता तेव्हा मोशे? बोला, किती वर्षाचा होता मोशे? 80. किती? 80 वर्ष देव त्याची वाट पाहत होता. हालेलुया. 80 वर्ष परमेश्वराने मोशेची वाट पाहिली, पण परमेश्वराने घाई केली नाही राजवाड्यात जाण्याची. देवाने घाई केली नाही महलात जाण्याची. देव तिथपर्यंत गेला नाही. तुम्हाला माहितीये, जोपर्यंत मोशे ते सगळं सोडून देवाकडे आला नाही, परमेश्वर तिथं त्याची वाट पाहत होता. किती वर्ष? 80 वर्ष. बोला, किती वर्ष? 80 वर्ष. आज सुद्धा देव आपली वाट पाहत आहे. हालेलुया. देव आपली वाट पाहत आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला शोधा, तुम्ही त्याच्या जवळ जा, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. आमेन. देवाच्या जवळ जाण्यासाठी काहीतरी गरजेचं. एक वचन वाचू. चला आपण एक वचन वाचू. निर्गमचं पुस्तक काढा. निर्गम याचा 19वा अध्याय. निर्गम याचा 19वा अध्याय, वचन 5 पासून पुढे. नीट लक्ष द्या. तुम्ही परमेश्वरा प्रित्यर्थ निर्गम किती? 19:5. हा बरोबर. म्हणून तुम्ही आता खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पवित्र राष्ट्र व्हाल.
हे शब्द देवाने मोशेला सांगितलं, हे सगळे शब्द जे मी बोललेलो आहे तू इस्रायल लोकांना जाऊन सांग. पुढे वाचा. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलवलं आणि परमेश्वराने त्यांना आज्ञा दिले, आणि जे देवाने त्याला सांगितलं होतं हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडले. हे सगळे शब्द त्यांना सांगितले. तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी एका मुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितलं आहे जे देवाने सांगितले आहे हे सर्व आम्ही करू. ते सर्व आम्ही करू. पुढे. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले. मग मोशेने लोक जे म्हणतायत ते देवाला सांगितलं. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो. पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो. ते या हेतूने की ते ह्या हेतूने की बोलत असताना मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावर ही नेहमी विश्वास ठेवावा. आणि तुझ्यावरही विश्वास ठेवावा. मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. हा. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांना आज आणि उद्या काय कर? पवित्र कर. कारण देवाला कोणाशी भेटायचंय? लोकांशी. आमेन. इस्रायल लोकांना परमेश्वर भेटायला बोलवतोय. मी तुम्हाला दर्शन देईल. हालेलुया. सिनाय पर्वतावर मी तुम्हाला दर्शन देईल, मी तुम्हाला दिसेल, माझा आवाज तुम्ही ऐकाल. पण बायबल म्हणतं परमेश्वराने मोशेला काय आज्ञा दिली? तू इस्रायल लोकांना सांग. काय? पवित्र. काय म्हटले? आज व उद्या. आज व उद्या तुम्ही स्वतःला काय करा? पवित्र करा. हालेलुया. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ. बोला, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ. देवाजवळ जाण्यासाठी स्वतःला काय करावं लागतं? पवित्र. बोला, काय करावं लागतं? कारण परमेश्वर जेव्हा इस्रायल लोकांना दर्शन देऊ पाहत होता ना, तर इस्रायल लोकांसाठी मोशेला परमेश्वराने सांगितलं, आज आणि उद्या स्वतःला काय करा? पवित्र करा. हालेलुया. बोला, देवाला जर भेटायचं असेल ना तर सुरुवात कधीपासून करायची आहे? आज आणि उद्या पण. हालेलुया. समजतंय का? आपली सुरुवात कधीपासून असते? उद्यापासून. मी प्रार्थना कधीपासून करेल? वचन कधीपासून वाचेल? उपवास कधीपासून करेल? आपलं सगळं सुरुवात कुठून होते? उद्यापासून. देव काय म्हणतो? हालेलुया. आज आणि उद्या. देवाचं वचन म्हणतं आज आणि उद्या स्वतःला पवित्र करा. उद्याचा दिवस तुमच्या हातात नाहीये. सुरुवात कुठून करा? आज. आज पवित्र करण्याला सुरुवात करा. आज स्वतःला शुद्ध करा. आज स्वतःची तयारी करा. जर देवाजवळ यायचंय ना तर परमेश्वराची इच्छा आहे आज आणि उद्या स्वतःला पवित्र करा. आमेन. हालेलुया. उद्या काहीच नाही रे. सगळं जे आहे ते कधी आहे? आजच आहे. हालेलुया. कारण उद्याचा दिवस आपल्या हातामध्ये नाही. उद्याचा दिवस तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाहीये. आज स्वतःला पवित्र करा. देवा जवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. सैतान तर ऑलरेडी कुठं असतो? जवळ दारातच उभा असतो. त्याला बोलवावं लागत. तो बिनबुलाये मेहमान आहे. तो फक्त वाट पाहतो संधी केव्हा भेटेल. म्हणून कायनाला सुद्धा परमेश्वर म्हटला, पाप कुठं टपून आहे? दाराशीच टपून आहे आणि त्याचा रोख तुझ्याकडे आहे. म्हणून पापाला जागा देऊ, सैतानाला जागा देऊ नका. तो तर फक्त एंट्री करण्याची वाट पाहत आहे. तुम्हाला माहितीये. पण देवाला जर भेटायचं असेल, देवाच्या जर जवळ जायचं असेल आणि देवाने जर तुमच्या जवळ यायचं असेल, स्वतःला काय करा? पवित्र करा. आज आणि उद्या. हालेलुया. पुढे काही लिहिले का? अजून वाचा बरं. आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. त्यांनी आपली कपडे वस्त्र धुवावीत. तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे. हालेलुया. देवाला भेटण्यासाठी आपण काय व्हायला पाहिजे? तयार. आमेन. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारी सगळ्या तयार झालेल्या होत्या की नाही? कशासाठी तयार झाल्या होत्या? वराला भेटण्यासाठी. बरोबर आहे की नाही? 10 मेकअप केलेला होता की नाही? कारण लग्नाला आतमध्ये जायचं होतं ना. कुमारी होत्या, त्या लग्नासाठी तयार होत्या. याचा अर्थ 10 जणींची तयारी झालेली होती. फक्त एक गोष्टच कमी होती. काय? की 5 ज्या शहाण्या होत्या त्यांच्याकडे दिवे होते आणि कुपीत काय होतं? तेल. आणि ज्या मूर्ख होत्या त्यांनी फक्त काय घेतला होता? दिवा. तेल घेतलं नाही. त्यांना वाटलं एवढं तेल पुरून जाईल. हालेलुया.
आणि जेव्हा तेल संपलं तेव्हा ते कुठे गेले? तेल घ्यायला कुठे गेले? बाजारात गेले. आणि त्याच वेळेस कोण आला? वर आला. आणि त्यावेळेस तो त्यांना घेऊन गेला ज्यांच्याकडे काय होतं? तेल पण होतं. आमेन. तुम्हाला माहिती, तुम्हाला वाटतं की एवढी धार्मिकता पुरेशी आहे, तुम्हाला वाटतं एवढी प्रार्थना पुरेशी आहे, तुम्हाला वाटतं एकदा रविवारी चर्चला जाणं पुरेसं आहे. तुम्हाला माहिती, तुमच्याकडे फक्त दिवा आहे. जर तुम्हाला तेल पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा अधिक करावं लागेल. हालेलुया. अधिक प्रार्थना करावी लागेल, अधिक वचन वाचावं लागेल, अधिक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहावं लागेल, तर जाऊन तुमच्या कुपीमध्ये सुद्धा तेल राहील आणि तुम्ही स्वतःला तयार ठेवाल. आमेन. कारण देव कधी येईल, प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल, ही घटका त्याने सांगितलेली नाही. म्हणून त्या ठिकाणी इस्रायल लोकांना सुद्धा देवाने सांगितलं, आज आणि उद्या स्वतःला काय करा? पवित्र. तिसरा दिवस येईपर्यंत तयार राहा. आमेन. स्वतःला तयार ठेवा. हालेलुया. प्रभू येशूचे येणं तसंच जवळ आहे प्रियांनो. जर तुम्हाला वाटतं की देवाने तुमच्या जवळ यावं, तर तुम्हाला पहिले कोणाच्या जवळ जावं लागेल? देवाच्या जवळ. आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी काय लागते? पवित्रता. बोला, काय लागते? पवित्रता. हालेलुया. इस्रायल लोकांनी स्वतःला तयार केलं, शुद्ध केलं. मोशेने त्यांची तयारी केली, त्यांना पवित्र केलं आणि देवाला भेटण्यासाठी इस्रायल लोकांची तयारी केली. पुढे वाचू आपण निर्गम याचा 20वा अध्याय आणि 18 पासून पुढे. मेघगर्जना होत आहे. जेव्हा इस्रायल लोक त्या सिनाय पर्वताजवळ जमले तर त्यांनी पाहिलं मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहे, करण्यांचा नाद होत आहे आणि पर्वतातून दूर चढत आणि पर्वतावरून धूर वर चढत आहे. असे सर्व लोकांच्या दृष्टीत असं सर्व लोकांनी पाहिलं. तेव्हा त्याचा थर काप झाला तेव्हा ते सगळे लोक थरथर थरथर कापायला लागले व ते दूर उभे राहिले आणि ते दूर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले, आमच्याशी आमच्याशी तूच बोल. तूच बोल आमच्याशी. आम्ही म्हणजे आम्ही ऐकू. म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो. देव आमच्याशी न बोलो. आज सुद्धा तीच गंमत आहे. माणसाने बोललं पाहिजे आमच्याशी, देवाने नको. हालेलुया. कारण ते आम्हाला पचत नाही. माणूस येऊन बोलला ना वचनातून, भले झोप लागेल चालेल आम्हाला, आम्ही ऐकू, पण आम्हाला जागे करू नका. आम्हाला खरं सांगू नका. आम्हाला पाप दाखवू नका. मोशेला काय म्हणत होते इस्रायल लोक? तूच बोल आमच्याशी, कारण तुझं बोलणं प्रेमळ आहे. देव बोलतो ना, काय होतोय? आम्ही थरथर कापतोय. नीट लक्ष द्या. माणसाची वाणी ऐकण्याची हौस करू नका, फायदा नाही होणार. कोणाची वाणी ऐका? देवाची. हालेलुया. सवय नाही ना म्हणून आपल्याला ऐकली नाही जात, पण तुम्हाला माहिती फायदा त्याच्यानेच होईल. हालेलुया. इस्रायल लोकांना कोणाची वाणी ऐकण्याची सवय होती? मोशेची. बोला, कोणाची? तुम्हाला माहिती मोशे बद्दल परमेश्वर वचनामध्ये म्हणतो, मोशे सारखा नम्र व्यक्ती पूर्ण जगात नाही. हालेलुया. वचनात स्वतः परमेश्वराने म्हटलेलं आहे की मोशे सारखा नम्र व्यक्ती पूर्ण भूतलावर नव्हता. हालेलुया. म्हणजे तो लोकांना कसा बोलत असेल सांगा ना मला. किती नम्र व्यक्ती होता तो, प्रेमळ होता. खूप प्रेमाने दोन शब्द, पाप जरी झालं तरी हळूच सांगत असेल. पण देव जेव्हा बोलत होता तर बायबल म्हणतात पर्वत कसा कापत होता? थरथर. धूर निघत होता, विजांचा गडगडाट होत होता, त्या ठिकाणी पूर्ण अग्नीचे लोळ निघत होते. आणि अशामधून परमेश्वराची वाणी पहिल्यांदा इस्रायल लोक ऐकत होते. तर ते म्हणतात, आमच्याशी देव न बोलो, तूच आमच्याशी बोल. तुम्हाला माहितीये आपल्याला सुद्धा तशीच वाणी ऐकायला आवडतं. जे हसवतील, जे आम्हाला गोड गोड बोलतील, जे आम्हाला आशीर्वादाबद्दल बोलतील, जे आम्हाला आरोग्याबद्दल बोलतील. नाही, देवाची वाणी ती आहे जी तुमचे दोष तुम्हाला दाखवते. देवाची वाणी ती आहे जी आपली योग्यता आपल्याला दाखवते. देवाची वाणी ती आहे जी सत्य आपल्याला प्रगट करते. देवाची वाणी ती आहे जी आपल्याला ऐकायला आवडत नाही, पण तीच परमेश्वराची वाणी आहे की जे आपल्याला पटत नाही, आपल्याला ऐकावं असं वाटत नाही की हे काय लावलेलं आहे, हा काय बोलतोय, याला एवढं कळतं का? पण मी सांगतो हेच आहे सत्य. तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जे आजवर ऐकलं नाही ते जेव्हा तुम्ही ऐकतात समजून घ्यायचं ही वाणी कोणाची आहे? देवाची आहे. हालेलुया. ते म्हणतात तूच बोल मोशे, देवाने आमच्याशी बोलू नये. पुढे वाचा. देव आम्हाशी न बोलो. देव आम्हाशी न बोलो. तो बोलला तर आम्ही मरू. तो बोलला तर आम्ही मरू. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय
तुमच्या मनात नीट लक्ष द्या, आणि त्या देवाचे भय तुमच्या मनामध्ये असावे तुम्ही पाप करू नये आणि तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. म्हणून देव आलेला आहे आणि तो तुमच्याशी बोलतो आहे. आमेन. याचा अर्थ जेव्हा देवाची वाणी तुम्ही ऐकतात तर देवाचं भय निर्माण होतं आणि तुम्ही पाप करत नाही, म्हणून ते ऐका जे देव बोलतो. हालेलुया, हालेलुया. जर माणूस स्वतःच्या बुद्धीने बोलेल ना तर तुम्ही ऐकाल पण, तुम्ही टाळ्या पण वाजवाल, तुम्हाला बरं पण वाटेल. पण जेव्हा देव आपल्याशी बोलतो ऐकावंसं वाटत नाही, आपल्याला वाटतं हे काय चाललेलं आहे, हा डायरेक्ट कशाला बोलतोय, पण त्याचीच गरज आहे. कारण परमेश्वर आपल्याशी ह्यासाठी बोलतो की आपण त्याचं भय धरावं. आमेन, हालेलुया. आपण त्या देवाचं भय धरावं, स्वतःला तयार करावं, स्वतःला शुद्ध करावं आणि त्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या. म्हणून परमेश्वर आपल्याशी बोलतो, ते ऐकायची हौस ठेवा. आमेन, आमेन. देवा जवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. हा, मोशेला ते म्हणतात तूच ऐक, आम्हाला नाही ऐकायचं, आम्ही नाही ऐकू शकणार, आम्ही मरून जाऊ. असा आवाज पहिल्यांदा नाही. अरे का, मोशे जर ऐकू शकतो तर तुम्ही का नाही ऐकू शकत? मोशे स्वतःला पवित्र करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत? मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकतो, तुम्ही का नाही जाऊ शकत? मोशे 40 दिवस त्या ठिकाणी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सिनाय पर्वतावर राहू शकतो, तुम्ही का नाही राहू शकत? हा तोच मोशे आहे जो 80 वर्षापर्यंत पापामध्ये जगला. हा तोच मोशे आहे जो 80 वर्षापर्यंत देवाला ओळखत नव्हता. हा तोच मोशे आहे जो 80 वर्षापर्यंत ऐशो आरामामध्ये राहिला. पण आज तोच मोशे इतका नम्र झाला, स्वतःला इतकं शुद्ध आणि पवित्र केलं की आज 40 दिवस देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो. आमेन, आमेन. जर मोशे बदलू शकतो तर तुम्ही का नाही बदलू शकत? हालेलुया, हालेलुया. एक व्यक्ती जर परमेश्वर त्याच्याशी बोलू शकतो तर आपल्या प्रत्येकाशी प्रभू का नाही बोलू शकत? फक्त ऐकण्याची तयारी ठेवा. आमेन, ऐकण्याची तयारी. आणि देव दुसऱ्याबद्दल नाही बोलत, देव कोणाबद्दल बोलतो? बोला बोला, कोणाबद्दल? हा, अनेक लोकांना दर्शन होतात, कोणाबद्दल होतात? दुसऱ्यांबद्दल. कोणाबद्दल? देव पहिलं कोणाबद्दल बोलतो माहिती तुम्हाला? बोला बोला, कोणाबद्दल? ज्या वेळेस पहिल्यांदा परमेश्वर मोशेशी बोलला तर परमेश्वर त्याला बोलला, मोशे ज्या जागेवर तू उभा आहे ती जागा काय आहे? पवित्र आहे, आपल्या पायातील जोडे. पहिली आज्ञा कोणाला मिळाली? पहिली आज्ञा कोणाला मिळाली? मोशेला. पहिले तो कोणाशी बोलला? मोशेला. पहिले कोणाला सुधरवलं? मोशेला. तू ज्या जागेवर उभा आहे ती जागा काय आहे? पवित्र आहे, तुझ्या पायातले जोडे काढ. आमेन. ज्यावेळेस देव बोलतो ना, पहिले तो आपली चूक आपल्याला दाखवतो, नंतर जगाची. हालेलुया, हालेलुया. इथं तर दान पण मागतोय आपण, कशासाठी? तर दुसऱ्यांच्या चुका दिसाव्या, दुसऱ्यांच्या कमतरता दिसाव्या. देवाने मला दाखवलं तुझ्या जीवनामध्ये हे पाप आहे, स्वतःचं बघ पहिले तुझ्यामध्ये काय ते. परमेश्वराने देवाचा आत्मा ह्यासाठी नाही दिला की तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढाव्या, परमेश्वराने ह्यासाठी दिला पहिले तू स्वतःची चूक बघावी. आमेन. पहिले देव माझ्याशी बोलतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. एक कोणताही परमेश्वराचा दास ज्या वेळेस देवाचं वचन प्रगट करतो तर पहिल्यांदा देवाने त्याच्याशी बोललं पाहिजे. हालेलुया. आणि नंतर तो जाऊन दुसऱ्यांशी बोलतो. आमेन. म्हणून देवाचा खरा संदेष्टा तोच आहे जो ऐकतो. हालेलुया. संदेष्टा. काल पण आम्ही औरंगाबादला होतो, त्या ठिकाणी मी वचनातून हेच उदाहरण दिलं. प्रत्येक संदेष्टा त्याची सुरुवात बोलण्यापासून होत नाही, त्याची सुरुवात ऐकण्याने होते. आमेन. समजतंय तुम्हाला? जो जो संदेष्टा बायबलमध्ये उभा राहिलेला आहे ना, त्याची सुरुवात बोलण्याने झाली नाही, त्याची सुरुवात कशाने झाली? शमूएलाला कोणी हाक मारली? शमूएल बाळ असताना त्याला हाक कोणी मारली? देवाने. किती वेळा मारली? 3 वेळेस. शमूएला, 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 3दा हाक मारली. ज्या वेळेस शमूएल बोलला की बोल प्रभू तुझा दास ऐकते, तिथून देवाने सुरुवात केली. आमेन. संदेष्टा हा पहिले ऐकतो आणि नंतर बोलतो. हालेलुया. संदेष्टा हा ऐकणारा असतो, नंतर बोलणारा असतो. आमेन. जर तुम्ही देवाचे दास आहात, जर तुम्ही वेदीवर उभे राहतात, तुम्ही देवाच्या वचनाचा प्रचार करतात, तर नुसतं बोलू नका, पहिले काय करा? ऐकणं कोणासाठी असतं आणि बोलणं कोणासाठी असतं? दुसऱ्यांसाठी. हालेलुया. तर एक देवाचा दास म्हणून पहिल्यांदा मी ऐकणं शिकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी बोललं पाहिजे. हालेलुया. ऐका देवाचं. आमेन. ते भले पटो न पटो, त्रास हो, आपल्याला वाईट वाटो, तरी सुद्धा वचन ग्रहण करा, कारण तेच आपल्यासाठी चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाची अपेक्षा आहे, देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आमेन. साधं सोनं लवकर सापडत नाही,
चांदी लवकर सापडत नाही, हिरा लवकर सापडत नाही, मोती लवकर सापडत नाही, तुम्हाला देव कसा एवढ्या लवकर सापडतो? हा सांगा ना. आणला कुठून तरी फोटो 20 रुपयाचा आणि लावून दिला घरात येशूचा. कोण सापडला यांना? देव. कुठं सापडला? नवापूरच्या बाजारात. कुठं सापडला यांना? नवापूरच्या कन्व्हेन्शन मध्ये. यांना कुठं सापडला? अजून इकडं निमदर्ड्याला कन्व्हेन्शन होतं, तिथं आले फोटो घेऊन, तोंड घेऊन. कितीचा? 50 रुपये. त्यांना कोण भेटला? आणि कुठं लटकवला त्याला? अरे बोला. इतका स्वस्त आहे देव. हा आणि इतका सहज भेटून जातो. दुकानावर पण भेटून जातो तुम्हाला. तिथं पण एक एखादा देव त्या मागच्या दुकानात. मीटिंग सुटल्यावर घ्या विकत, घेऊन जा एक तुमच्या घरी. 50 रुपयाचा देव. गळ्यात घालून फिरतात तरुण मुलं, फाटक्या चड्ड्या घातलेल्या. इथं कुठं काय लावलाय? क्रूस. इथं चड्डी घालायची अक्कल नाही, क्रूस घालून फिरतोय. देवाचं वचन म्हणतं, जो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने स्वतःचा वधस्तंभ उचला आणि मला काय करा? अनुसरा. पहिले आत्मत्याग करा असं म्हटलेलं आहे. जो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने पहिले काय करा? आत्मत्याग करा आणि मग आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे. गळ्यात क्रूस घालणाऱ्या तरुणांनी फाटक्या पॅन्टा घालून फिरत असाल तर अजिबात क्रूस घालू नका. पहिले आत्मत्याग करायला शिका. पहिले स्वतःचा त्याग करा. जगातली फॅशन त्याग करा, जगातल्या गोष्टीचा त्याग करा, जगातल्या सवयींचा त्याग करा, जगातल्या गोष्टींचा त्याग करा. मग प्रभूचा क्रूस उचला आणि मग चाला. तोंड घेऊन चालतात. इथं 4 बटणं उघडलेले, सगळ्या हड्ड्या दिसतात आणि त्याच्यात तो क्रूस लडकलेला असतो. सांगा ना. सगळ्या बरगड्या दिसतात. असे 3-4 बटणं. अरे ज्याला आहे तब्येत त्यांनी एखादं बटन उघडं ठेवलं तर बरं वाटतं. यांच्या सगळ्या बरगड्या मोजता येतील असे असतात आणि 4 बटणं उघडे ठेवून फिरतात आणि त्याच्यात तो क्रूस लटकत असतो. लाजा नाही वाटत? तुम्ही कोणाला दाखवतायत? कशाला स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात? तुमचे केस बघा जरा, जरा बघा आरशामध्ये स्वतःचा अवतार काय झालेला आहे तो. आणि कशाला म्हणतात स्वतःला ख्रिस्ती आहो आम्ही? जर तुम्हाला वाटतं ख्रिस्ताला प्रगट करायचंय ना, करूच नका. मी म्हणतो जर स्वतःला बदलत नाही, आत्मत्याग करायची इच्छा नसेल, पवित्र करायची इच्छा नसेल, देवाला शोधायची इच्छा. माझा देव इतका भाजीपाला नाहीये की सहज तुम्ही बाजारातून विकत आणाल. खूप मस्त गाणं होतं मराठीमध्ये ना. कोणतं गाणं आहे ते? भाजीपाला नाही असं काहीतरी गाणं आहे ना ते. देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारातला भाजीपाला. आज त्याच किमतीने फोटो भेटतात येशू ख्रिस्ताचे, भाजीपाल्याच्या किमतीने. तो तरी महाग असतो. 150 रुपये किलो भेटतंय लसूण आणि फोटो कितीला भेटतो? 50 रुपयाला. देव भेटला यांना कितीमध्ये? 50 रुपयात. आणि आले तोंड घेऊन त्याला घरी घेऊन आणि लावून देतात फोटो. आणि त्यांना वाटतं आम्हाला कोण भेटला? इतका सोपा नाही माझा परमेश्वर. आमेन. जसं सोनं लवकर सापडत नाही, जसा हिरा लवकर सापडत नाही, जसं मोती लवकर सापडत नाही, माझा देव सुद्धा तोच आहे. त्याला शोधावं लागतं, त्याच्यासाठी मन लावावं लागतं, त्याच्यासाठी श्रम घ्यावे लागतात, त्याच्यासाठी गुडघ्यावर यावं लागतं, त्याच्यासाठी त्याग करावा लागतो, त्याच्यासाठी पवित्र व्हावं लागतं, त्यासाठी स्वतःला शुद्ध करावं लागतं, स्वतःच्या सगळ्या इच्छा माराव्या लागतात. तेव्हा जाऊन देवाच्या जवळ येता येतं. आमेन. आमेन. इथं तर काहीच सोडायची तयारी नाही आपली. कोण पाहिजे आपल्याला? अरे बोला, कोण पाहिजे? तुम्हाला देव कशाला पाहिजे सांगा मला? कारण आम्हाला आरोग्य पाहिजे. कशासाठी? आमच्या अडचणी दूर व्हायला. तुम्हाला जर विचारलं ना देव का पाहिजे रे? मी ना आजारी आहे, मग मला बरं वाटायला पाहिजे. माझ्या ना मुलाला आता नोकरी लागायला पाहिजे, नोकरी लागली आता बायको मिळायला पाहिजे, बायको मिळाली आता मुलं व्हायला पाहिजे, आता मुलं मिळाले आता त्यांचं ऍडमिशन व्हायला पाहिजे. देव तुम्हाला याच्यासाठी पाहिजे. जगातले आशीर्वाद. कांद्याला चांगला भाव मिळावा, यंदा चांगला पाऊस पडावा. उपास मीटिंगचे विषय असतात काय? या वर्षी काय चांगला पाऊस पडावा. वा रे वा. कशासाठी प्रार्थना? बायबलमध्ये असं एकही प्रार्थना नाहीये, समजतंय तुम्हाला, की आशीर्वादासाठी मागितलेली. अजिबात नाहीये. देवाचं वचन म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. पाऊस का नाही पडत माहिती वेळेवर? आता विधर्मी लोकांमुळे नाही, तुमच्याचमुळे नाही पडत. नाही, खरंच सांगतोय. फक्त ख्रिस्ती लोकांमुळे पाऊस नाही पडून राहिला. कारण पाप तुमच्यामध्ये. त्या बिचाऱ्या लोकांना देव कळलेलाच नाहीये. परमेश्वर त्यांच्या ठाई पाप नाही मोजत, पाप तुमच्या ठाई आहे. कारण तुम्ही देवाला वेळ देत नाही, तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गाव सोडून निघून जा, बरोबर पाऊस पडेल. लाजा वाटू द्या हसताना.
खरी गोष्ट आहे, मी खरं सांगते तुम्हाला, देवळी पाड्यात जेवढे विश्वासू आहेत ना आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस नाही पडला ना, 1 महिना बाहेर निघून जा, बरोबर पडेल. कारण आपल्याच पापामुळे पडून नाही राहिला. कारण देवाला राग त्यांचा नाही येत जे ओळखत नाही, देवाला राग त्यांचा येतो जे ओळखतात तरी तसं वागत नाही. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय ते? समजतंय का? देव न्याय त्यांचा करतो जे त्याला ओळखतात. हालेलुया. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकतो जे त्याला ओळखतात तरी वाईट वागतात. इस्रायल लोकांना का देव वारंवार शिक्षा करायचा? इस्रायल लोकांवर का आग्या साप पाठवले गेले? इस्रायल लोकांना का मरी पाठवली गेली? इस्रायल लोक का अनेक संख्येने मेले? सगळी पिढी रानामध्ये 40 वर्ष का मेली? का परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला? कारण त्या देवाने त्यांच्यावर उपकार केलेले होते. लाल समुद्र त्यांच्यासाठी दुभागला होता, स्वर्गातून मान्ना त्यांच्यासाठी पाळलेला होता, खडकातून पाणी त्यांच्यासाठी पाळलेलं होतं, लावे पक्षी त्यांच्यासाठी पाठवलेले होते. अरे किती उपकार करावे देवाने! एवढे उपकार परमेश्वराने केले तरी सुद्धा ते देवाच्या विरोधात वागले. म्हणून देव म्हणतो, या पिढीचा मला विट आलाय, यांच्यापैकी एकही व्यक्ती कनान देश पाहणार नाही. जुन्या लोकातला एक पण व्यक्ती गेला नाही. नवीन पिढीतले किती लोक गेले? फक्त कोण कोण? यहोशुवा आणि कालेब, हे 2 व्यक्ती ते जुन्या पिढीतले, बस. बाकी सगळे नवे. एक पण गेला नाही, बाकी सगळे जुने तसेच राहिले. सुधरा आता, नवीन करा स्वतःला. आमेन. पवित्र व्हा, देवाजवळ या, म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. प्रियांनो, शेवटच्या समयात येऊन बसलेले आहात तुम्ही, शेवटच्या काळात येऊन बसलेले आहात तुम्ही. या दिवसामध्ये स्वतःला शुद्ध करा, स्वतःला पवित्र करा, स्वतःची तयारी करा, कारण लवकरच प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आमेन. आणि तो त्यांनाच घेऊन जाईल ज्यांची काय झालेली आहे तयारी. आमेन. बाप्तिस्मा तयारी नाहीये, फक्त रविवारी चर्चला येणं तयारी नाहीये. नीट लक्ष द्या, तयारी रोज करावी लागते. हालेलुया. प्रत्येक क्षणी तुम्हाला तयार व्हावं लागेल, स्वतःला शुद्ध आणि स्वतःला पवित्र ठेवावं लागेल. फार कठीण आहे, मी तुम्हाला सांगतो. का? कारण तुम्ही देवाच्या राज्यात राहत नाहीये. तुम्ही कोणाच्या राज्यात राहतायत? या जगाचा अधिपती कोण आहे? सैतान आहे. हालेलुया. त्याच्या राज्यात राहून स्वतःला पवित्र ठेवायचं आहे. आमेन. हे फार कठीण आहे. हे असं झालं की चिखलामध्ये सफेद कपडे घालून फिरतोय आपण. समजतंय का? पावसाळा आहे आणि सगळीकडे चिखल आहे आणि तुम्हाला भात रोपणीला सांगितलं. कुठं जायला लावलं? भात रोपणीला. कोणते कपडे घालायला दिले? सफेद पॅन्ट आणि सफेद शर्ट. आणि सांगितलं डाग लागू द्यायचा आणि काय करायची आहे? सोपं आहे का कठीण आहे? हेच काम करायचंय. मग आता आपल्या देवाला सोपं चालत नाही. हालेलुया. चिखल तसंच राहील, त्याच्यातच रोपणी करावी लागेल. आमेन. आणि रोपणी करताना स्वतःला डाग लागू द्यायचा नाही. सेवा पण यालाच म्हणतात. हालेलुया. जिथं देवाचे दास सेवा करतात ना, चिखल आहे सगळा, पण त्या चिखलामध्ये सेवा करत असताना स्वतःला डाग लागू देऊ नका. कारण सैतानाची इच्छाच आहे तुम्हाला काय लागावा? डाग लागावा. म्हणून पापात पडतायत आज सेवक सुद्धा, परीक्षेत पडतायत आज सेवक सुद्धा. चांगला चांगला अभिषेक त्या ठिकाणी गमवून टाकतायत सेवक. चांगली चांगली सेवा, चांगलं चांगलं पाचारण आज गमवतायत. का माहिती का? कारण ते विसरून गेले की आपण सेवा कुठं करतोय. आपली सेवा स्वर्गात नाही चालली, आपली सेवा सैतान ज्या जगाचा अधिपती आहे ना, त्याच्या राज्यात आपण त्याची सेवा करतोय. हालेलुया. तो तर टपूनच बसलेला आहे, तो तर शोधतच बसलेला आहे, तो तर पापातच पाडण्याच्या मागे लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला पवित्र ठेवणं हे कठीण आहे. म्हणून देवासोबत उभे राहा. हालेलुया. सैतानाच्या प्रत्येक कामाला आडवे जा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पडेल आणि मग तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकतात. आमेन. आमेन. हालेलुया. स्वतःला तयार करा, कारण दिवस कठीण आहेत. आमेन. प्रियांनो, देवाची अपेक्षा आहे, देवाची इच्छा आहे की आपण स्वतःची तयारी करावी, स्वतःला पवित्र करावं. हालेलुया. म्हणून घसाबशीपर्यंत बोललोय तुमच्याशी. हालेलुया. आणि एवढा घसाबशीपर्यंत जर देवाचा दास बोलतोय ना, तर ऐका. नाही तर याचा पण हिशोब कोण घेईल? याचा पण हिशोब कोण घेईल? देव. कारण मी नाही बोलत, तर परमेश्वर आपल्याशी बोलतोय. आमेन. तुमच्याशीच नाही, देव माझ्याशी सुद्धा बोलतोय. ही आपली जबाबदारी आहे की देवाची वाणी आपण ऐकावी आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालावं. हालेलुया. तुम्ही आणि मी धन्य लोक आहोत. ही संधी देवाने जगाला दिलेली, तर ही तुम्हाला आणि मला दिलेली आहे. प्रभूला धन्यवाद द्या. आमेन.
देवा जवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. देवा जवळ येण्यासाठी स्वतःला शुद्ध करा. कधी करा? बोला, कधी करा? आजपासून. प्रार्थना सुरुवात कधीपासून करायची? वचन वाचायची सुरुवात कधीपासून करायची? आजपासून. उद्यापासून काहीच नाही होत. हालेलुया. म्हणून दुकानदार पण हुशार झालेत सध्या, लिहून ठेवतात, आज नगद कल उधार. वाचले का कधी किराणा दुकानावर? आज नगद कल उधार. याचा अर्थ काय होतो? आज रोख दे, उद्या उधार देईल तुला. त्याला माहिती उद्या कधी येत नाही, म्हणून ते म्हणतात आज नगद कल उधार. म्हणजे काय? आज रोख दे, उद्या तुला उधार देईल. परत उद्या गेला का त्याला तोच बोर्ड दाखवतो, आज नगद कल उधार. तो उद्या काही येणार नाही. तसंच उद्या नसतो आपला, आजच आपला आहे. आज स्वतःला पवित्र करा. आमेन. देवा जवळ या, देव तुमच्या जवळ येईल. आपण सर्वजण डोळे झाकू. यावेळेस आपल्या मनाची आपण तयारी करू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद पिता, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस प्रभू. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस दे बापा. आम्ही स्वतःला तयार करावं, स्वतःच्या मनाची आम्ही तयारी करावी परमेश्वर पिता. तू पवित्र आहे आणि आम्ही पवित्र असावं. पहिले पेत्र तुझं वचन सांगतं दे बापा की तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसं तुम्ही सर्व बाबतीत पवित्र असा. प्रभूजी, आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी कृपा दे. तुझं वचन सांगतं याकोबाचं पत्र 4 अध्यायामध्ये की तुम्ही सैतानाला आडवे व्हा, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल. आणि तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. प्रभूजी, आज आम्ही तुझ्या जवळ येतो ह्यासाठी की तू आमच्या जवळ यावं आणि आम्ही आशीर्वादित व्हावं. तुझी वाणी आज आमच्या कानावर आलेली आहे परमेश्वर पिता. आम्हाला त्यानुसार चालण्यासाठी तू कृपा आणि अनुग्रह दे. छोटंसं कोरस घेऊ आणि आपण ह्यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ.